स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्ट यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। आज आपण पाहणार आहोत आजपर्यंत झालेल्या वनरक्षक भरतीमधील जुन्या प्रश्नपत्रिकांमधील मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान। ठीक आहे। जोडीने येणारे शब्द सुख आणि दुःख। रोहन मोजकेच बोलतो। या वाक्यातील मोजके बोलणे हा शब्द, या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता? मोजकेच बोलणे म्हणजे मितभाषी। खालील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? प्रावीण्य। उंटाचा तांडा वाळवंटातून जात होता। तांडा उंटाचा तांडा असतो, दरोडेखोरांची टोळी असते, जनावरांचा झुंड असतो आणि माणसाचा जमाव असतो। त्याला आपण क्राउड सुद्धा म्हणतो। रस्त्यातून जाताना सावकाश तो जपून चालावे। या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? क्रियाविशेषण म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। तर ते क्रियापदाच्या अगोदर येते, त्याच्यामधला आहे सावकाश आणि जपून। पुढे मित्रांनो, गरुडा उंच उडणारा पक्षी आहे। या वाक्यातील विशेष नाम कोणतं? उंच विशेष नाम कोणतं? तर गरुड आणि उंच एक आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे। पुढे अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे आपण आपल्या लायकीप्रमाणे राहावं। पुढे आहे वाहने सावकाश चालवा। या वाक्यातील प्रकार कोणता? वाविवे म्हणजे इथे काय दिलेले? सावकाश चालवा। इथं आदेश दिलेला आहे। आदेश, प्रार्थना, इच्छा या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? आज्ञार्थी मध्ये येतात। खालील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? अचूक शब्द आहे आशीर्वाद। कोणता आहे? आशीर्वाद। पुढे मित्रांनो, आभाळ फाटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? आभाळ फाटणे तर सर्व बाजूनी संकटे येणे। पुढे आहे कळीचा नारद या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? कळीचा नारद म्हणजे भांडण लावणारा माणूस। खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा। राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर आहे। नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वनामाचा वापर करतात। ती माझी मैत्रीण आहे। ओके। असंतोष या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? असंतोषच्या विरोधामध्ये संतोष। ओके। खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? मोर थुई थुई नाचू लागला। पुढे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे। या वाक्यातील हर्ष म्हणजे काय? आनंद। Select the most appropriate option filling the blanks. The car crossed into the divider. पुढे select the most appropriate option filling the blanks. Where is child who was crying? Select the most appropriate meaning of the given proverb. With a proverb घ्यायचं don't pull your eggs in our basket म्हणजे don't risk everything is own business. पुढे आहे select the correctly spelled sentence. We lost the receipt given by the shopkeeper. पुढे आहे select the options that can be used as one word substitute from underline the group of word. Tanya answer to something someone has said gave immediately. त्याचं काय आहे? reply. Select the most appropriate option.
याचं काय ते क्लोज. पुढे रीना सेड टू लाईक रिपीटेड डिओकेटिव्ह डिझाईन ऑफ द टेबल क्लॉथ. ते याचं काही पॅटर्न. पुढे आहे मित्रांनो सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. अभय पिक द हेवियस्ट बॅग. अभय पिक द हेवियस्ट बॅग. ओके. पुढे पॅराग्राफमध्ये पॅराजंबल पाहणार आहोत आपण. तर पॅराजंबलमध्ये पहिलं काय घ्यायचं, सर्वल फॅक्टर हॅव हॅड अ निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ द अरायवल विजिटेड ऑफ इंडिया. ठीक आहे. तर याच्यामध्ये विजिटेड ऑफ इंडिया CADB. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग गिव्हन ॲडम अँड फ्रेजेस. टू बी लाईक फिश आउट ऑफ वॉटर, फील अवेक्ड अनहॅपी. हे आहे पॅराजंबल. हॅव यू एव्हर सीन अ रेनबो. Naveen is my class but in a different section. Select the most appropriate synonyms of the given word. आता काय ते ट्रँक्विलचं काय ते क्लेम इथे. आता पाहू सामान्य ज्ञान. ते मी चुकून सामान्य विज्ञान बोललो होतो मित्रांनो. तर सामान्य ज्ञान. महाराष्ट्राच्या शेजारील राज्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही. त्याच्या आग्नेला तेलंगणा आहे बरोबर. त्याच्या वायव्येस गुजरात आहे बरोबर. दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेढलेले आहे बरोबर. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान. अक्षय ऊर्जा जागतिक स्थिती 2022 ग्लोबल अहवालानुसार कितवी आहे, 4थी आहे. घटना आणि वर्ष खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही. पहिले स्वातंत्र्य युद्ध 1857चा उठाव. पहिली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885. असहकार चळवळीची सुरुवात 1920 हे बरोबर आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1915ला झाली होती. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते. RBI इसवी सन 1935 रोजी स्थापन झालेली भारतीय रिझर्व्ह बँक चलन जारी करू शकते. पुढे आहे भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायित्व असते, तर ते असते मित्रांनो लोकसभेला. कोणाला? भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायित्व असते, लोकसभेला. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्यापैकी एक नाही. समुद्रीय तटे बरोबर, समुद्रीय उत्तरेकडील तटे बरोबर आणि बेटे पण बरोबर. दक्षिणेकडील मैदानी नाही. भारतीय संविधानात समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही. कायद्यापुढे समानता हे समावेश आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीत समान संधी आहे. पुढे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात 1857च्या उठावात भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांचा सहभागाची साक्ष देतो. मार्च 2022च्या अखेरीस राज्याने घोषित केलेल्या वनक्षेत्रामध्ये 61,907.8 स्क्वेअर किलोमीटर होते. तर 2021च्या भारतीय वनस्थिती अहवालानुसार महाराष्ट्राच्या राज्याचे भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 20.1%. ओके. पुढे भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळाबाबत कोणते विधान योग्य आहे, तर फक्त पहिलं उदाहरण योग्य आहे. कोणतं? भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्विकल्पीय उष्णकटिबंधीय
वादळे या 2 महत्त्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. अंगामी राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे कुठे? मेघालयाला. खालीलपैकी कोणते विधान रोलट कायद्याच्या संदर्भामध्ये नाही? महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिन्नांनी विरोध केला नाही. हे इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिशांनी रोलट कायदा मंजूर केला. रोलट कायद्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून मूलभूत हक्कावर अंकुश ठेवला. रोलट कायद्याने पोलिसांच्या अधिकाराचे मजबूतीकरण केले. रोलट कायद्यामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून रोलट कायद्याला काळा कायदा म्हटलेले, म्हणून रोलट गो बॅक असा नारा देण्यात आलेला आहे. कोणतीही चौकशी न करता पोलीस कोणत्याही क्षणी तुम्हाला अटक करू शकते असे पोलिसांना सक्तीचे आदेश म्हणजे पोलिसाला अधिकार दिले होते. त्यामुळे रोलट कायद्याच्या विरोधामध्ये जनप्रक्षोभ मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय लोकांच्या मनामध्ये वाढला होता. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते स्तूप म्हणून ओळखले जात होते. पुढे आहे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपूर आहे. महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी केली 1.77. पुढे आहे, चला आता हे काय आपण प्रश्न पाहणार नाहीत. आता आपण याच्यामध्ये काय बघू, कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत, कोणत्या प्रकारचे. इथे काय आलं, दिशाज्ञान, इथे आलं अक्षर मालिका, इथे आलं कॅलेंडर, इथे आलं अक्षर मालिका. बघा हे पॅटर्न नवोदयला पण आहे, हे पॅटर्न नवोदयला पण आहे. हे आहे नातेसंबंध, हे आहे अक्षर गट, हे आहे इरर. 4 शब्द जोड्या दिल्या, त्यापैकी 3 एक विशिष्ट धमरी आहे आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्दजोडी कोणती? चीनची राजधानी बीजिंग, कोलंबोची राजधानी, श्रीलंकेची राजधानी कोलंबो, नेपाळची राजधानी काठमांडू आणि बिहारची राजधानी जरी पाटणा जरी असेल तरी बिहार हे राज्य आहेत, बाकी सगळे देश आहेत. ठीक आहे. आता प्रश्न संच दुसरा. खालीलपैकी वाक्याचा अर्थ ओळखा. बादनारायण संबंध असणे म्हणजे ओढून ताडून संबंध लावणे. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? पर्यावसान नंबर 1चं. असेतू हिमाचल म्हणजे काय? दक्षिण समुद्रापासून जवळच्या सेतूपासून हिमाचल पर्यंत. जो पर्वत उंच आहे, पर्वत हे सामान्य नाव आहे. जसे अंगडे टोपडे तसे आचार विचार. डळमळीतच्या विरुद्धामध्ये स्थिर. खालीपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे? त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. खालीपैकी समानार्थी शब्दाची जोडी योग्य आहे? प्रसाद कुटी. पुढे खालीपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार आहे? खोगीर भरती. ज्या काळात केवळ विधान केले असते त्याला विधानार्थीच म्हटल्या जातं. हरी बालकाला हसवतो प्रायोजक क्रियापद आहे. औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द कोणता? औषधचं पाणी. फुलांचा गुच्छ, हरणाचा कळप, पक्ष्यांचा थवा, यात्रेकरूंचा जत्था. पोटात काळे ओरडणे म्हणजे भुकेने व्याकुळ होणे. पुढे आहे खालीपैकी कोणते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही? तर मी हे
आत्मवाचक सर्वनाम किंवा प्रथम सर्वनाम आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स have been given option that continues and the error in spelling ओळखा म्हणते. Because I was thirsty I drank a lot of water. डार्क नाही आहे, ते ड्रंक आहे. He asked me to open the window as it was too hot. Today I choose the most appropriate meaning of the below mentioned word from the below. Reads काही डिमिशेष. त्याच्यानंतर पॅराजंबल आहे. त्याच्यानंतर वन्स इन ब्ल्यू मून म्हणजे रेअरली. इट इज अ कोल्ड टुडे. It is a cold today. It is a very cold today. You should wear your coat. Choose the option with the substitute for given word, sentence, phrases out of given options. त्याचं काय ते फिलॉलॉजी. पुढे आहे मित्रांनो, पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन द ऑप्शन दॅट कंटिन्यू अँड द इरर स्पेलिंग. इफ यू डोंट फाइंड एनी इरर मार्क नो इरर ॲज युअर आन्सर. तर त्याचा आन्सर आहे चौथं बिझनेस. पुढे आहे मित्रांनो, चूज द मोस्ट अप्रोप्रिएटिव्ह मिनिंग ऑफ द बिलो क्वेटेड आयटम फ्रॉम बिलो क्वेश्चन. Once bitten, twist say an unpleasant experience induces cuisine. पुढे आहे, choose the most appropriate meaning of the below mentioned word from the below. त्याचे ते रिजेक्ट. पुढे आहे मित्रांनो पॅराजंबल. अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर. ही लव मॅनकाइंड. फिलॅनथ्रोपिस्ट. पुढे आहे मित्रांनो, आता के सामान्य ज्ञान सुरू झालं. सामान्य अध्ययन. स्वातंत्र्य भारताची प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता किती होती? 25 वर्षापेक्षा जास्त. महाराष्ट्रात पावसाची सुरुवात साधारणपणे कधी होते? जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात सुमारे 21 कोटी लोकांनी स्थलांतर केले म्हणतो. पुढे आहे, भारतात सुमारे 95% परकीय व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो. दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा छत्तीसगड आणि महाराष्ट्र भारतातील राज्यामध्ये आहे. डिसेंबर 1929 राहुल काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित रूप दिले. परतीचा मान्सून तामिळ ऋतूत कमाल पर्जन्यवृष्टी होते. ताजमहाल कुठे आहे? आग्र्याला आहे. भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन होते? कोरबा, पूर्व महाराष्ट्र. पुढे आहे, कोणते राज्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यापैकी एक आहे? तर मित्रांनो ते आहे महाराष्ट्र. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पॉलिसी अधिकार बळकट झाले? रोलट अधिनियम 1919. पुढे आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणी विरोधातील लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ सुरू केली? तर ते आहे परदेशी वस्तूवर बहिष्कार घातला. बाळ गंगाधर टिळक. पुढे आहे, कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर किंवा असला तरी स्थिर असतो? ते आहे स्थिर परिचय. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या वृक्षाचे प्रमाण जास्त आहे? साल वृक्षाच्या. भारतीय संविधानात कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यासाठी संबंधित आहे? अनुच्छेद 51.
पुढे आहे नातेसंबंधाचा प्रश्न. प्रश्न पत्रिका क्रमांक 3 मराठी व्याकरण. तेले गेले तुपे गेले हाती आले धुपाटणे. म्हणीचा अर्थ काय? मूर्खपणा करून नुकसान करून घेणे. पुढे आहे पाटावर बसून जेवावे. कंसातील शब्दाची जात ओळखा. वर हा शब्दाला जोडून आला त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. कामातून जाणे म्हणजे काय? वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ शोधा. निरुपयोगी होणे. अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्कर्ष. पुढे आहे प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? मुखपृष्ठ. आप्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? नातेवाईक. त्यांच्या बोलण्याने आम्हा सर्वांना खूप हसवले. वाक्यातील क्रियापद कोणते? हसवले. झाडांच्या पानामधून पोपटांना थवा आकाशात उडाला. पोपटांचा थवा, लोकांची झुंबड, लमाण्यांचा तांडा, पक्ष्यांचा थवा, धान्याची रास. भावना परीक्षेत पहिली आली हे विशेष नाम आहे. भुकेमुळे त्याची केविलवाणी स्थिती झाली होती. केविलवाणी. पुढे आहे 4 रस्ते एकत्र येतात ती जागा चौक. वाक्यातील नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. आगळ या शब्दाच्या जोडीने येणारा शब्द कोणता? पगळ. पुढे आहे अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. एखाद्या म्हणीतील अनुभव हा त्या म्हणीचा आत्मा असतो. तू एक गाणे म्हण या वाक्याचे विद्यार्थी वाक्य कोणते? तू एक गाणे म्हणावेस. चला हे पॅराजंबल सोडून बघू. पॅराजंबलमध्ये पहा फ्लॉरेन्स नाइटिंगेल हे एका व्यक्तीचं नाव आहे. हे फ्लॉरेन्स नाइटिंगेल आधुनिक परिचारिकाच्या जनक. म्हणजे पहिलं नामाने वाक्याची सुरुवात होत आहे त्याच्यामुळे बी पहिल्यांदा घ्यायचं. फ्लॉरेन्स नाइटिंगेल वॉज बॉर्न इन 12 मे 1820 इन फ्लॉरेन्स, इटली. तुम्हाला एक सांगतो ना 12 मे आधुनिक परिचारिका दिन आहे जागतिक. मग आता त्याच्यानंतर बी नंतर नामाऐवजी कोणाला वापरलंय? फ्लॉरेन्स नाइटिंगेल बद्दल काय वापरलं? हर कुठे आहे? हे नंबर डी. म्हणजे नामानंतर काय आलं? सर्वनाम. त्याच्यानंतर मित्रांनो शी वुड तर स्पेंड द टेकिंग केअर ऑफ इंज्युर्ड ॲनिमल्स. पुन्हा सी आणि हे काय आहे तर शेवटी फुल स्टॉप. पुअर अँड सी. ठीक आहे. Select the most option. Use one of the word substitute. Underline the segment. The shoulder got down. Alligated. Saturated his commander. Alligated. I have never believed in his tall talk. The children were playing near the river when one of them lost his
पुढे आहे ऑनरी. ऑन म्हणजे AEIOU पैकी स्वर येतात आणि स्वराच्या अगोदर ॲन नावाचं आर्टिकल येतं, म्हणून इथं ॲन ऑनरी. इथे हॉनरी नाही आहे, ऑनरी. त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय होते? ऑनरी होते. ठीक आहे. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम्स गिवन द वर्ड. अलिनिएटचं काय होते? कंबाईन. ठीक आहे. पुढे हे आहे पॅराजंबल. हॅव यू डिस्पोज ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स. पुढे आहे द क्लॅमिटीचं काय ते? डिसॅस्टर, विरोधार्थी शब्द. चला आता पाहू सामान्य ज्ञान, जो आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान. वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाट वादळी येतात? एप्रिल मे. भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागाने प्रमुख कोण आहेत जे भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात? भारताचे महानियंत्रक आणि लेखा परीक्षक. परिवर्ती निविष्ट व्हेरिएबल इनपुटच्या प्रत्येक एकामागे एक मिळणाऱ्या निष्पाद आउटपुटला सरासरी उत्पादन म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहेत? अनुच्छेद 29 आणि 30. ओके, जस्ट मिनिट. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ सुंदरबनमध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शवतात? ते आहे भारतीय वाघ. ओके. पुढे पहा. वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादी आश्रय मिळणाऱ्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? तर ते शेटर बेल्ट. ओके. पुढे आहे मित्रांनो, इसवी सन 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? सागोलीचा तह. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची स्थापना कधी झाली? 7 सप्टेंबर 1947ला. पुढे बृहदेश्वर किंवा राजराजेश्वरम मंदिर कोण्या काळात बांधले? चोल काळामध्ये. खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले? तर मित्रांनो ते झाले 1824. पुढे 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जातीव्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली? परमहंस मंडळी. पुढे मित्रांनो, लोक त्याच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात, ते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर पुश फॅक्टर. सीमा रस्ते संघटनेने बांधलेला 9.2 किलोमीटरचा अटल बोगदा मनाली ते लोह स्पितदरीला जोडतो. महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभागात तापी नदी खोऱ्यात वसलेला आहे.
खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? मुंबई आहे. चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आपण वनरक्षकची आता 5वी प्रश्नपत्रिका बघतोय. मराठी व्याकरणाला सुरुवात होईल. तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रकाराचा अर्थ पुढीलपैकी कोणत्या दिलेल्या पर्यायातून निवडा? तर तेच पुन्हा सांगणे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होतो, तर त्याचं नाव काय? कृष्णा हे विशेष नाम आहे. राजाची स्तुती करणारा कोण असतो? भाट असतो. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिशय मेहनत करणे. पुढे आहे गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. केवळ वाक्य. खालील दिलेल्या शब्दापैकी लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता आहे ते ओळखा. दिग्विजय. रामूने काठी घेऊन कुत्र्याला मारले या वाक्याच्या प्रकारातील दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. विधानार्थी वाक्य. बुडत्याचा पाय खोल्यात अवंती होऊ लागली की सर्व बाजूनी होते. ओके. कोल्हापूर हे शहरी कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे. विशेष नाम. खालीलपैकी दिलेल्या लेखन नियमानुसार शुद्ध शब्द कोणता? शीर्षक नंबर 1. कावळा एकाक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द. खालीलपैकी मन त्याचा अर्थ दिलेल्या यातून चुकीची जोडी ओळखा. घरोघरी मातीच्या चुली. सर्व चुली एकसारख्या असतात. उद्योगी आळशी. विरोधार्थी शब्द. राहुल वारंवार आजारी पडतो. त्या वाक्यातील वारंवार शब्दाचे अव्यय कोणते? तर ते आहे मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय. चला हे पॅराजंबल आहे. मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटिव्ह अँटेनिम्स ऑफ गिवन वर्ड. सरफेसचं काय होते? इनसाइड. द मॅनर ऑफ द बॉय वॉज इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉय वेअर लिटल fritted. Were a little fritted. I love roses as a they are beautiful. Okay. Select the option that can be used one word substituted for the given group of word. तर त्याचं होते स्टडी ऑफ स्पीचचं साऊंड. फोनोलेटिक्स. Select the most appropriate proverb for the given sentence. There is better finish something of late than to never do it all. Better late than never. पुढे आहे select the most appropriate synonyms of the given word. त्याचं काय तर understand. Select the most option that can be used one word substitute for given group word. त्याचं काय तर a group of fish. School. My friend is coming by the 4 o'clock train. पुढे आहे select the most appropriate option filling the blanks. I am going to Meerut to visit my parents. One day an old and काय येतं तिथं आहे स्वर. Far and wide everywhere. पुढे आहे in
early part of the last century, malaria was common disease. पुढे चला, भूतानमध्ये कोणत्या प्रकारचे शासन आहे? घटनात्मक राज्यशाही. आपण सामान्य ज्ञानाला सुरुवात केलेली आहे. पूर्ण जवळपास 7-8 तासाचं सेशन आहे. हे केल्याशिवाय आपण थांबायचंच नाही. भारताच्या कोणत्या भागात उष्णकटिबंधीय पूर्वीय जेट प्रवाह मानवला जाणारा पूर्वेकडील जेट प्रवाह उन्हाळ्याच्या महिन्याच्या उत्तरेला अंदाजे 14 अंशांवरून प्रवाहित होतो, तो द्विकल्पीय भारत. पुढे आहे, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये बॉक्साईटचे समृद्ध साठे आहेत. अजिंठा लेणी कोणत्या शहराच्या उत्तरेस सुमारे 2 तासाच्या अंतरावर आहे? छत्रपती संभाजीनगर. जुलै 1924 मध्ये खालीपैकी कोण महाराष्ट्रात बहिष्कृत हितकर्णी सभा स्थापन केली? बाबासाहेब आंबेडकर. पुढे आहे, विदर्भातील शहराचं नाव नागपूर. खालीपैकी कोणती पर्वतरांगी महाराष्ट्राचा नैसर्गिक कणा म्हणून ओळखली जाते? सह्याद्री पर्वतरांग. सोलापूर आणि नगर हे पश्चिम पठारी जिल्हे शुष्क क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहेत. 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरातीमधील बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. हे आंदोलन जमीन महसूल वाढ यांच्या विरोधामध्ये होते. ओके. हिमालयाच्या खालीपैकी कोणता भाग हा सतलज आणि काली नद्यावर दरम्यान वसलेला आहे? कुमाऊ हिमालय. 2022-23 आर्थिक वर्षात GDP वाढीचा टक्केवारी किती आहे? 7%. पुढे आहे, बंधुभाव म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता अखंडता याची खात्री होय. पुढे आहे, 1920 ते पर्यंतच्या माहितीनुसार भारतामध्ये रस्त्याचे जगातील जाळे आहे, जेने एकूणपणे सुमारे 62.16 लाख किलोमीटर आहे, दुसऱ्या क्रमांकाचे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 मध्ये विहित केलेल्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना काढले गेले पाहिजे, महाभियोग लावला पाहिजे. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. 1951 मधील 361 दशलक्षवरून 2011 मध्ये 1.210 दशलक्षपर्यंत पोहोचली. चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या KD स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आता वनरक्षकचे आपण 5वी प्रश्नपत्रिका बघणार आहोत. ओके. चला, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. काळा कुत्रा भुकतो. कुत्रा कसा आहे? काळ्या रंगाचा. खालीलपैकी उद्गारवाचक वाक्य कोणते? केवढी उंच इमारती. कारण उद्गारवाच्याच्या वाक्य उद्गारवाची चिन्ह दिसले. कुणाचाही आधार नसलेला कोण? निराधार. खालीलपैकी योग्य समूहदर्शक वाक्य असलेले निवडा. रानात गेलेला गुराचा कळप दिवस मावळताने घराकडे परतत होता. खालील
वाक्यातील सर्वनाम ओळखा. मी नामाऐवजी वापरणारा शब्द कोणता? सर्वनाम मी. अधोगतीच्या विरुद्धार्थी शब्द प्रगती. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? नाविन्य. खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? आध्यात्मिक. कानावर पडणे या वाक्य प्रयोगाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? सहजपणे ऐकू येणे. वैर किंवा मतभेद हा सूचित करणारा वाक्य प्रकाराचा वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात केला आहे? रोहन आणि राघव यांच्यात 36चा आकडा आहे. पुढे आहे भेंगाळली भुई पावसाची वाट पाही. वाक्यातील भुई या शब्दाचा अर्थ काय होते? जमीन. जोडीने येणारे शब्द कोणते? कैर, कचरा. एका हाताने टाळी वाजत नाही या म्हणीचा अर्थ कोणता? भांडणाचा दोष एका पक्षाकडे जात नाही. खालीलपैकी वाक्यातील भाववाचक नाव का? गुलामगिरी, सहन करू नये. भाववाचक नाव आहे गुलामगिरी. गुलामगिरी दिसते का? जे डोळ्याने दिसत नाही, ज्याची जाणीव वाटत नाही, त्याला गुलामगिरी, त्याला भाववाचक नाव म्हणायचं. ओके. पुढे आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला. हे वाक्यरचना बरोबर आहे. IBF अहवाल 2021 माहितीनुसार रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? 14. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली? 42व्या घटना दुरुस्तीद्वारे. खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती संदर्भात अयोग्य आहे? सुमारे 400 लोकांचा एक गट जे घटनासभेचे सदस्य बनले राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये सामील होते. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे. पुढे आहे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया रिपोर्ट 2018च्या माहितीनुसार महाराष्ट्रात भौगोलिक क्षेत्राचा किती टक्के भाग जंगलाने याचलेला आहे? 16.50%. पुढे महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे? शुष्क पानझडी प्रकारचे. पुढे ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली? 1828. नाबार्ड नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्डचं लॉंग फॉर्म. 1984 स्थापन झाली. कितीतरी 12 एप्रिल 1984 असंच काहीतरी आहे. पुढे खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि सिंह दोन्ही आढळतात? भारत. पुढे आहे मित्रांनो, स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. बाळ गंगाधर टिळक यांनी बेळगावच्या अधिवेशनामध्ये मांडलेला मुद्दा. बौद्ध वास्तुशिल्पात हर्मिका या शब्दाचा कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंध आहे? स्तूप. IBEF अहवाल 2020 माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा ऊस उत्पादक आहे.
2011च्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची संख्या सर्वाधिक आहे? मध्य प्रदेश. हिमाद्रीच्या वळ्या असीमित स्वरूपाच्या आहेत. हिमालयाचा हा भाग गाभा ग्रेनाइटने बनलेला आहे. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंगचे वय फक्त 23 वर्षे होते रे भाऊ. चला, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आता आपण वनरक्षकची 7वी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. अनेक माणसे एकत्र आल्यास त्यास काय म्हणतात? समुदाय म्हणतात. काय म्हणतात? समुदाय. पुढे सोळे या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळे. त्याच्याकडून चांगले कार्य घडले. कडून शब्दयोगी अव्यय. हे काम आपण कराल का? सर्वनाम. बागेत मी सुवासिक गुलाब लावला. या वाक्यातील विशेषण कोणते? सुवासिक. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आश्चर्यदर्शक स्तुती करणे. हा साप खूप मोठा आहे. अबो केवढा मोठा साप आहे. हा उद्गारवाचक. मनातील भावना उत्कंठ करणे. अकृपा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? कृपा. तू ही कविता पाठ कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे? अज्ञार्थ. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे? पुष्प किरणी. पुढे कृष्णा, कोयना आणि गोदावरी या नद्याच्या काठावर असलेल्या शहराची यादी तयार करण्यात आली. या वाक्यातील विशेषण नामे कोणते? तर गोदावरी, कृष्णा, कोयना. पुढे अंतर मोजण्याचे जुने माप कोणतं होतं? कोस. कितीतरी कोस दूर काहीतरी राहायचं असं गोष्टीमध्ये सांगितलं. आदित्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? समानार्थी शब्द कोणता? सूर्य. आदित्य म्हणजे कोण? सूर्य. मुक्त फळे उधळणे म्हणजे काहीतरी मूर्खासारखं बोलून आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करणे. अचूक वाक्यरचना कोणती आहे ते शोधा. माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएटिव्ह मीनिंग ऑफ द गिवन आयटम. ब्रेक वन्स लास्ट टू डाय.
ठीक आहे. पॅराजंबल अँटोनिम्स थ्राईव्ह आणि थ्रोचं काय डिक्लाइन. पुढे द किंग डिक्लेअर्ड हिज एल्डेस्ट सन हॅज द हेअर हिज थ्रोन. पॅराजंबल. I will wear my new dress, you should also wear yours. He will not be allowed to enter unless he has the admit card. She went to live without permission regardless the consumes. तर त्याचं काय ते without permission. Select the most appropriate synonyms of the given word. Endow काय ते below. He was appropriate to the post of deputy manager recently and he is going to take charge soon. Today he did not go to work as he had a slight fever. Select the most appropriate meaning of the word. The people who applied for the job chemical applicants. Her handwriting is so poor that it is not possible to read it clearly. Illegible. Today, intensity and containment may be bring immediate benefits, but they pay eventually. Community not. पुढे आहे select the most appropriate meaning of the given items. त्याचा आहे to be the alert. पुढे चला सामान्य ज्ञान सुरू झालं. खालीलपैकी कोण हा एक स्वातंत्र्य सैनिक, वारली आदिवासी विद्रोहाचा नेत्या, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे संस्थापक, महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदेतज्ञ होत्या गोदावरीताई परुळेकर. भूआश्निक ऊर्जाला उपयोगात आणण्यासाठी लडाखमधील पुगा व्हॅलीचा वापर केला जातो. पश्चिम घाटच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रातून येणारा मान्सून वाहक वारे रोखली जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहे? पीर पंजाल. पुढे आहे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? शशिकांत दास. ब्रिटिश संसदेने 1935 मध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला. याच 1935च्या भारत सरकारच्या कायद्यावर आपल्या संविधानाचे बरेच काही कलमा विशेष करून लागू आहेत. खालीलपैकी कोणता वृक्ष गंगा ब्रह्मपुत्रा अशा त्रिभुज प्रदेशातील खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतो? ते आहे सुंदरी. खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरौली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे? लोखंडी स्तंभ. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात जगण्यात मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी दिली गेली आहे? अनुच्छेद 21.
राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकाराचे उल्लंघन केले गेल्यास न्यायिक पुनरावलोकन केले जाते. 1930 मध्ये खालीलपैकी कोणती दलितांना वंचित वर्ग संघटनेत संघटित केले? डॉक्टर B.R. आंबेडकर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके. खानदेश हा तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना 2000 साली सुरू करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झाली? सातपुडा टेकडीमुळे. जर आज मंगळवार आहे तर चला ते बुद्धिमत्ता सुरू झालं. पुढे घ्यायचं 9वी प्रश्नपत्रिका. पूजा अर्चा रिकाम्या जागी जोडीने येणारा शब्द कोणता? पूजा अर्चा. निश्चित चिंताग्रस्त. कोणाची बाजू न घेता न्याय देणारा निपक्षपाती. रिकाम्या जागी योग्य समूहवाचक शब्द कोणता आहे? 3-4 मडक्याची उतरंड रचलेली होती. प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता? पाणिग्रह म्हणजे विवाह करणे. आपण उद्या आमच्याकडे याल का? सर्वनाम आपण. तो बहुधा घरी असावा. वा वि वे विंध्यर्थ. पुढीलपैकी अचूक वाक्यरचना कोणती? आमच्या शाळेत आमचे गाव विद्यामंदिर असे मानते. पुढे व्याध या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पारधी. व्याध म्हणजे कोण? पारधी. पळसाला पाणी तीनच या म्हणीचा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती? एकाच माळीचे मणी. डबगाई सेने या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता? अवकाळा येणे. तारुण्य. तारुंचकाईल भाववाचक नामाचा मूळ शब्द तरुण. चांगले शिक्षण मिळावे. उभयान्वी अव्यय म्हणून तो शहराला गेला. 2 वाक्य जोडल्या गेले. तिला 5 भाषा सहजपणे बोलता येतात. या वाक्यातील विशेष कोणते? 5 संख्यावाचक विशेषण. त्याच्या अभियानाने आमचे डोळे भरले. क्रियापद कोणतं? भरले. खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील सर्वात उंचीवरील बिंदू आहे? कळसूबाई. पुढे उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात कोरवा जमात आढळते? मिर्झापूर. अमरावतीच्या स्तूपाची पायाउभारणी कोणी केली? महादेव भिक्षू. खालीलपैकी कोणती रिफायनरी शुद्धी कारखाना आहे? भारताची सर्वात जुनी रिफायनरी आहे दिग्बोई आसाम. भारताची पहिली तेलविहीर. पुढे महाराष्ट्र राज्यात सुमारे 720 किलोमीटर लांबीचा किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलेली आहे. सहज बोलू हाय म्हणून आहे. खालीलपैकी कोणती नदी हिमालयातली सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते?
ब्रह्मपुत्रा नदी. महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या गटातील वृक्ष, झुडूप आणि वनौषधीच्या प्रजातीचा शानन विनर निर्देशांकानुसार वन प्रकारे 6 गट आहेत. ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम मंजूर केला, ज्यानुसार विधान परिषदेत मंजूर झालेल्या कायद्याने ब्रिटिशांना कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय अटक करण्याचा अधिकार होता? तो म्हणजे 1919चा रोलट कायदा, त्याला काळा कायदा म्हणतात. पारद्वीप बंदरे खालीलपैकी पूर्व किनाऱ्यावर कर्नाटक राज्यातील जगतसिंगपूर जिल्ह्यात आहे. 21 डिसेंबर 1919 रोजी अनंत लक्ष्मण कान्हेरेंनी कलेक्टर जॅक्सन याचा गोळ्या झाडून हत्या केली. तर सोबत कोण होतं? कृष्णाजी गोपाळ कर्वे.